श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी लावलेला हा एक छोटासा दिवा तुमच्या घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नक्कीच आणू शकतो. वटपौर्णिमेची रात्र ही खूप महत्त्वाची मानली गेली आहे. तसेच या दिवशी धन, सुख आणि वैवाहिक जीवनासाठी घरच्या घरी करायचे आहे अगदी असे साधे सोपे आध्यात्मिक उपाय चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. वटपौर्णिमा हा श्रद्धा, निष्ठा आणि अखंड सौभाग्याचा उत्सव आहे. माता सावित्रीने आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने यमराजांकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले अशी पौराणिक कथा आहे. म्हणूनच या दिवशी केलेली पूजा, जप, दान आणि प्रार्थना विशेष फलदायी मानली जाते. यंदा अधिक महिना असल्यामुळे वर्षातील वटपौर्णिमा असल्यामुळे या दिवसाचं आध्यात्मिक महत्त्व अधिकच वाढले. या दिवशी मनापासून केलेले छोटे उपाय ही जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात अशी श्रद्धा आहे. मग धनवृद्धीसाठी आपण वटपौर्णिमेला कोणता उपाय करू शकतो? तर धनवृद्धीसाठी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीसाठी एक दिवा आवर्जून लावावा. तो कधी आणि कसा लावावा? तर संध्याकाळी देवघरात भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावावा. पौर्णिमा ही देवी लक्ष्मीशी संबंधित मानली गेली आहे, तर या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी. हळद ही लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेले. नंतर हा दिवा लावावा. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर 21 वेळा किंवा 11 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. असं मानलं जातं की या उपायामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात. उपाय वैवाहिक सुखासाठी आपण सावित्रीची प्रार्थना करावी. आणि वटपौर्णिमेचं हे व्रत सुवासिनी महिला करतात. वटवृक्षाला सुवासिनी महिलांनी दोरा गुंडाळताना प्रत्येक फेरीच्या वेळी माता सावित्रीचं स्मरण करावं आणि म्हणावं, माझ्या कुटुंबात प्रेम, विश्वास, आरोग्य आणि सौभाग्य कायम राहू दे अशी मनोभावे प्रार्थना केल्यानंतर नमस्कार करावा. या दिवशी पती पत्नीने एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही अत्यंत शुभ मानलं जातं. तिसरा उपाय आपण करू शकता. घरच्या घरी वटपूजा हे सर्वांनाच वटवृक्षाजवळ जाणं शक्य होत नाही. अशा वेळी एखाद्या आपल्या कुंडीत झाड असेल किंवा वटवृक्षाचे चित्र समोर ठेवून पूजा करता येऊ शकते. विशेष म्हणजे वटपौर्णिमाच्या दिवशी तुम्ही घरच्या घरी पूजा करू शकता किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन सुद्धा पूजा करू शकता. मात्र हा एक साधा सोपा उपाय आहे जो तुम्ही आवर्जून करायलाच हवा. ते म्हणजे हळदी कुंकू वाहून, अक्षदा फुलं वाहून सावित्री सत्यवानाची कथा वाचावी, ऐकावी. तर श्रद्धा आणि भावनेनं पूजेचं खरं सामर्थ्य मिळतं असं धर्मशास्त्रात सांगितले. त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा असते, म्हणून या दिवशी चंद्रपूजनाला विशेष महत्त्व आहे. पौर्णिमेचा चंद्र हा मन शांती आणि भावनांचा कारक मानला जातो. रात्री चंद्राला दूध मिसळलेल्या पाण्याचा अर्घ्य द्यावं आणि त्यानंतर काही क्षण चंद्राकडे पाहत ध्यान करावं. ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करत चंद्रपूजन करून नमस्कार करावा. यामुळे मानसिक शांतता मिळते, कौटुंबिक सौहार्द प्राप्त होतं आणि सकारात्मक विचार प्राप्त होतात अशी श्रद्धा आहे. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी अखंड तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा वास घरात कायम राहतो असं म्हणतात. वटपौर्णिमेच्या दिवशी रात्री आपण देवघरात तुपाचा दिवा रात्रभर तेवत ठेवावा. दिव्याची ज्योत अज्ञानाचा अंधार दूर करते, ज्ञान, आशा आणि सकारात्मकता घरात आणते असं मानलं जातं. शक्य असल्यास या अखंड तुपाच्या दिव्यासमोर विष्णू सहस्रनाम, राम रक्षा स्तोत्र किंवा श्रीराम जय जय राम या नामाचा जप करावा. आपण अखंड तुपाचा दिवा लावून भगवान श्री हरी विष्णूंची प्रार्थना केल्याने माता लक्ष्मी ही आपोआप प्रसन्न होते असं सांगितलं आहे. त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून अन्नदान आणि पक्ष्यांना अन्न घालणं महत्त्वाचं मानलं गेलं आहे. धर्मग्रंथामध्ये दानाला विशेष महत्त्व गेलं आहे. या दिवशी आपण गाईला चारा खाऊ घालणं, पक्ष्यांना धान्य देणं किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करणं हेही खूप शुभ मानलं जातं. दानामुळे मनातील अहंकार कमी होतो आणि पुण्यवृद्धी होते असं मानलं जातं. त्याचबरोबर वटपौर्णिमा ही सावित्री आणि सत्यवान यांच्याशी संबंधित आहे. या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळविले असं मानलं जातं. म्हणून आपण यमदीपदान सुद्धा या दिवशी करू शकता. यमदीपदान म्हणजे नक्की काय करायचं? तर पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी दक्षिण दिशेला किंवा घराबाहेर तिळाच्या तेलाचा एक छोटासा दिवा लावावा. हा दिवा यमराजांना समर्पित मानला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार या दीपामुळे अकाल संकट दूर होतात, अकाल मृत्यूही दूर होतात, कुटुंबाला आरोग्य लाभतं आणि आयुष्य मंगलमय होतं. मात्र यासाठी आपण यमराजांना प्रार्थना करावी. वटपौर्णिमेच्या दिवशी नक्की काय करावं आणि काय टाळावं? तर वटवृक्षाचे पूजन करावं, सावित्री सत्यवानाची कथा ऐकावी,
भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करावं, चंद्राला अर्घ्य द्यावं, तुपाचा दिवा लावावा, अन्नदान करावं, यमदीपदान करावं. घरात शांतता आणि सात्विक वातावरण ठेवावं. मात्र या दिवशी वादविवाद टाळावे, राग आणि कटू बोलणं टाळावं, कोणाचाही अपमान करू नये, तामसिक भोजन आणि नकारात्मक विचार टाळावे. तर वटपौर्णिमेचे हे व्रत आपण श्रद्धा, त्याग आणि सकारात्मक ऊर्जेने करावं. या दिवशी केलेले पूजन आणि प्रार्थना हे मनाला शांती मिळवून देतं आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण करतं, अशी श्रद्धा आहे. श्रद्धा आणि विश्वासानं हे केलेले छोटे छोटे उपाय घरात धन, सुख, कौटुंबिक ऐक्य आणि वैवाहिक जीवनातील गोडवा वाढवण्यास मदत करतात, अशी धार्मिक मान्यता असल्याचं सांगितलं जातं. मग वटपौर्णिमेच्या दिवशी आपणही हे उपाय करून पहा आणि अनुभव शेअर करायला माझ्याबरोबर विसरू नका. कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला तुम्ही कोणते उपाय केलेले आहेत. तर अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराबरोबर आणि माता भगिनींबरोबर शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन आध्यात्मिक माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.